बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव ಇದು बसव जयंती उत्सव बसवा बसवा। नमस्कार, शरणार्थ। संपूर्ण जगभरात यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन बसव जयंतीचा उत्सव सुरू आहे। या ऑनलाईन बसव जयंतीचाच एक भाग म्हणून मी आज तुमच्यासोबत महात्मा बसवांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे आद्य प्रवर्तक या विषयावर डिस्कस करणार आहे। मित्रांनो, बसवांच्या चरित्राचा अभ्यास करताना बसवांच्या वचनांचा, साहित्यांचा, शरणांच्या वचनाचा आणि साहित्याचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात आलं आहे की ज्या काही वैश्विक समस्या आहेत त्यांचं निराकरण बसवेश्वरांनी 12व्या शतकात वचनाद्वारे, कार्याद्वारे आणि त्यांच्या साहित्याद्वारे केलेलं आहे। आता त्या वैश्विक समस्या कोणत्या आहेत? स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या कायमस्वरूपी बसवण्णाच्या काळापासून म्हणजे 12व्या शतकापासून तर आजपर्यंत सुद्धा टिकून आहे, युगानुयुगी टिकून आहे। आपण त्यांना वैश्विक समस्या म्हणतो। त्यातलीच एक महाभयंकर वैश्विक समस्या म्हणजे अंधश्रद्धा। आता बसवेश्वरांचा कार्याचा अभ्यास करताना या अंधश्रद्धेच्या संदर्भात आपल्याला सर्वात आधी बसवेश्वरांचा 12व्या शतकातला काळ समजून घ्यावा लागेल। 12व्या शतकातला संपूर्ण 12व्या शतकातला काळाकडे जर आपण नजर मारली तर पुरोहित वर्गांचं वर्चस्व होतं। वर्णद्वेष होता, वर्गभेद होता, प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा होती आणि विशेष म्हणजे विज्ञानाचा कोणत्याही प्रकारचा आधार नव्हता। आणि त्या काळात बसवेश्वराचं, महात्मा बसवण्णांचं आपल्याला कार्य समजून घ्यायचं आहे। मित्रांनो, या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण थोडं श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला थोडासा फरक भेद पाहूया। काय आहे श्रद्धा आणि काय आहे अंधश्रद्धा? अनेक प्रतिगामी लोक, अनेक पुरोगामी लोक, अनेक मानभाव लोक या श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर बोलत असतात, ते भेद करत असतात। काही लोकांचं असं म्हणणं आहे का श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये एक पातळ असा पडदा असतो आणि त्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत कधीही जाईल हे सांगता येत नाही। काही लोकांचे असे म्हणणे आहे का श्रद्धा हा भाग वेगळा आहे आणि अंधश्रद्धा हा भाग वेगळा आहे। श्रद्धा पूर्व आहे, अंधश्रद्धा पश्चिम आहे। काही लोकांचं असं म्हणणं आहे का श्रद्धा आणि अंधश्रद्धेत भेदच करता येत नाही, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। आता या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेची एक छोटी व्याख्या किंवा एक छोटंसं विवेचन मी करू इच्छितो। कशाला म्हणायचे अंधश्रद्धा? सरळ सोपी गोष्ट आहे का जी गोष्ट सत्य नाही, जी गोष्ट सत्य नाही तरी ती सत्य मानणे, त्यानुसार आचरण करणे, त्यानुसार वागणे आणि स्वतःचं शारीरिक, आर्थिक, मानसिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक नुकसान करून घेणे याला आपण अंधश्रद्धा असे म्हणतो। आता हे नुकसान मूर्त स्वरूपाचं असो का अमूर्त असो, ते दिसणार असो म्हणजे दृश्य स्वरूपात असो का अदृश्य स्वरूपात असो, ह्या सगळ्या प्रकारचे नुकसान हे अंधश्रद्धेतून आपल्या मानवांचे होत असतात। आता अंधश्रद्धा किती प्रकारच्या? आता तुम्हाला भूत, भानामती, मंत्रतंत्र, फलज्योतिष्य, वास्तुशास्त्र, नरबळी हे सगळ्या अंधश्रद्धा माहीत आहे। या व्यतिरिक्त काही आधुनिक अंधश्रद्धा आलेल्या आहेत। तुम्ही आता पाहता टीव्हीवर अनेक बाबा, चॅनल उघडलं का टीव्हीवर बाबा दिसतात। त्या बाबांनी सगळेच्या सगळे चॅनल खरेदी केलेले आहे आणि टीव्ही लावला का बाबा दिसतात। आता तर एक बाबा तर मोठा म्हणजे फार्मात आलेल्यासारखा आहे आणि बाबाचा दरबार भरतो। एक भक्त बाबांना म्हणतो का बाबा बाबा मेरे पेट में दर्द हो रहा है, क्या करूं? मैं डॉक्टर के पास गया, सब इलाज किया लेकिन पेट का दर्द कुछ कम नहीं हो रहा है। तेव्हा बाबा म्हणतो कौन से डॉक्टर के पास गया, कितने दिन हो गए? तो बोलते बाबा 1 साल के ऊपर हो गया, मैं डॉक्टर के पास जा रहा है तो भी मेरा पेट का दर्द कम नहीं हो रहा है। बाबा बोलते एक काम कर,
तो म्हणते क्या करूं, तेरे घर में फ्रिज है ना, हाँ फ्रिज है, उसके दाहिने ओर 2 मिर्ची और 1 समोसा रख दिया कर, और रोज सुबह उठते ही वो 2 मिर्ची और समोसा खाते जा, ऐसा 3 दिन कर, चौथे दिन में तेरा पेट का दर्द गायब. हे असले बाबा टीव्हीवर येऊन आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करत असतात. बसवण्णानं असल्या बाबांना विरोध केलेला आहे. बसवण्णानं आपल्या वचनात सांगितलेलं आहे का असले बाबा हे फडतूस बाबा, हे बुवा बापू कापू यांच्यापासून नेहमी दूर राहा. मित्रांनो, त्याचप्रमाणे आणखी आधुनिक अंधश्रद्धेचा एक भाग येतो. विविध प्रकारची यंत्र यांचा सुळसुळाट झाला आहे. धनलक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, धनलक्ष्मी यंत्र वापरा आणि घरात प्रचंड प्रमाणात धन येईल. कुबेर यंत्राचं तसं. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी आधुनिक अंधश्रद्धा आहे. पहिली सांगितली मी टीव्हीवरील बाबा, दुसरी सांगितली विविध यंत्र, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची अंधश्रद्धा मित्रांनो तुमच्या माझ्या घरापर्यंत शिरलेली आहे. ती आहे व्यक्तिविकासांच्या नावाखाली फसव विज्ञानाद्वारे लोकांना मेंदू कसा सक्षम करता येईल, लहान मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवता येईल, अशा प्रकारच्या आज संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यशाळा चालू आहेत. ते काय सांगतात आपल्याला, ते शिकवतात आपला मिड ब्रेन ॲक्टिव्हिटीज, थर्ड आय, किंवा बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मुलांना द्यायची विविध खळे, मिड ब्रेन ॲक्टिव्हिशन, 5-5, 10-10 हजार रुपये फी. काय आहे तर तुमचा मेंदूचा लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर याच्यामध्ये एक ब्रिज असतो, आणि तो ब्रिज सक्षम केल्यानं तुमच्या मुलांचा क्रिएटिव्हिटी पॉवर, इमॅजिन शक्ती, क्रिएटिव्हिटी पॉवर असं मुलांचा वाढतो, ते सांगतात. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेवर महात्मा बसवांनी 12व्या शतकात करडे प्रहार केलेले आहे. आता याचप्रमाणे काही सनातनी अंधश्रद्धा आहे. सनातनी अंधश्रद्धा स्त्री पुरुष असमानता, जातीभेद, आर्थिक विषमता असल्या प्रकारच्या काही सनातनी अंधश्रद्धा आहे. स्त्री पुरुष विषमता त्यावेळेस बसवण्णांनी अमान्य केलेली गोष्ट आहे. तुम्हाला आठवत असेल का अनुभव मंडपामध्ये 770 शरणांपैकी 70 ह्या शरणी होत्या. म्हणजे त्या 12व्या शतकात बसवेश्वरांनी स्त्रियांना योग्य तो सन्मान दिलेला आहे, योग्य तो मान दिलेला आहे. जातीभेद मित्रांनो, त्या काळात आजही अनेक ठिकाणी जातीभेद पाळला जातो. जातीत आजही तू सुवर्ण, तू दलित, तू अमुक, तू तमुक असा भेद केला जातो. 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी लावून दिलेलं आंतरजातीय लग्न सर्वांच्या तुम्हाला माझा सगळ्यांना आपल्याला माहीत आहे, आपल्या वाचनातून गेलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. इतका महान कार्य बसवण्णांचं 12व्या शतकात आहे, ज्या काळात पुरोहित वर्गाचा संपूर्ण समाज व्यवस्थेवर पगडा होता. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का तुमचा माझा सगळ्यांचा एक समज असतो का मी ठेवतो ती श्रद्धा आणि दुसरा ठेवतो ती अंधश्रद्धा. माझ्यासहित सगळे कोणीच असं मानायला तयार नाही का हो मी अंधश्रद्धाळू. कारण का आपला श्रद्धेचा जेव्हा भाग येतो तेव्हा आपण सरळ समोरच्याला सांगतो का त्या विषयावर बोलू नको, तिथे माझी श्रद्धा आहे. आता का बोलू नको, कारण त्याची श्रद्धा ही त्याने अंगीकारलेली एक गोष्ट असते आणि त्याच्या विरोधात बोलणं त्याला कदापि सहन होत नाही. मी एक छोटंसं उदाहरण देतो श्रद्धा आणि अंधश्रद्धेतलं भेद करायचा. आमच्या विदर्भामध्ये गडचिरोली नावाचा आदिवासी भाग आहे. संपूर्ण ट्रायबल एरिया आहे, आदिवासी भाग आहे, प्रचंड प्रमाणात फॉरेस्टचं जंगल आहे. तिथे मुलीचं लग्न जुळतात. मुलीचं लग्न जुळल्यानंतर त्या मुलीची एक दिवस तिची पूजा केली जाते, तिचे केस मोकळे सोडले जाते आणि एक बोकूड तिच्या हाती दिलं जाते, त्या बोकडाची पण पूजा केली जाते आणि समोर वाजंत्री असतात आणि दंडन 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 वाजत त्या हाती या मुलीच्या म्हणजे वधू मुलीच्या जिचं लग्न जुळलं तिच्या हाती तो बोकड दिला जाते आणि गावातल्या ग्रामदेवतेवर नेलं जाते. त्या ग्रामदेवतेवर ग्रामदेवीची पूजा केली जाते आणि ग्रामदेवीच्या समक्ष तिला नैवेद्य म्हणून त्या बोकडाला कापला जाते आणि सगळ्या गावांना आमंत्रण देऊन त्या बोकडाचा प्रसाद ग्रहण केला जातो आणि त्या देवीला साकडं घातले जाते का माझ्या मुलीला किंवा ती मुलगी साकडं घालते का मला माझ्या नवऱ्याच्या घरी सुखानं राहू दे. मला माझ्या घरी जशा पद्धतीनं मला माहेरला सुख मिळालं तसं मला माझ्या सासरी सुख मिळालं पाहिजे. आता दुसरं उदाहरण पाहू. शहरी भागातली मुलगी, तिचं पण लग्न जुळलं, अतिशय धनसंपन्न घरातली मुलगी आणि तिचे आई बाबा घरातली 4 चाकी गाडी
आणि सुंदर महागडे पेहराव करून देवीवर गेले आणि देवीला ओटी भरली, खण नारळाची ओटी देऊन देवीला म्हणते का, हे देवी, हे माते, माझी मुलगी जशी माझ्या घरी लाडाची होती, सुखात होती, तशीच तिला तिच्या नवऱ्याच्या घरी लाडात आणि सुखात राहू दे. मित्रांनो, आता त्या आदिवासी भागातली मुलीची जर आपण गोकुळजीनं कापला, तिची जर अंधश्रद्धा म्हणू, तर तुम्हाला शहरी भागातल्या मुलीची श्रद्धा म्हणता येईल का? मित्रांनो, दोन्हीही गोष्टीत उद्देश सारखाच आहे. दोघींचाही उद्देश आहे का मला नवऱ्याच्या घरी सासरी मला आनंदात सुखी राहायला मिळालं पाहिजे. दोघीची श्रद्धा तीच आहे. त्यामुळे मित्रांनो, श्रद्धा आणि अंधश्रद्धेत आपल्याला कधीही भेद करता येत नाही. फक्त आपला समज असा असतो का मी ठेवतो ती श्रद्धा आणि पुढचा ठेवते ती अंधश्रद्धा. आता या सगळ्या अंधश्रद्धेवर बसवण्णांनी 12व्या शतकात उपाय सांगितलेले आहे. काय उपाय सांगितलेले आहे? बसवण्णांनी 12व्या शतकात बसवण्णाचा जर आपण चरित्राचा अभ्यास केला तर बसवण्णा लहानपणापासून प्रत्येक गोष्टीची तपासणी करायची, श्रद्धेची तपासणी करायची. त्यांना प्रश्न पडायचे, ते बुद्धीच्या पातळीवर अनुमान काढायचे आणि तर्क लावायचे, अनुमान काढायचे आणि त्यातून एक निष्कर्षाप्रती यायचे. तुम्ही त्यांचं लहानपणचं उदाहरण ऐकलं आहे, मुंज. त्यांची जेव्हा मुंज झाली तेव्हा त्यांची मुंजीला त्यांनी विरोध केला. त्यांना प्रश्न पडला का माझी मुंज घरी घेऊन झाली, माझ्या बहिणीची मोठ्या बहिणीची मुंज का झाली, हा त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी ती मुंज नाकारली. त्यांना पुन्हा प्रश्न पडला का मी जर ऑपरेशनला स्पर्श केला किंवा ऑपरेशन लोक जर घरी आले तर आई बाबा मला हात त्यांना स्पर्श करून नव्हते देत किंवा आंघोळ करायला लावतात, ते असं का? त्यांचंही रक्त लाल, माझंही रक्त लाल, तेही आईच्याच पोटातून जन्माला आले, मी आईच्याच पोटातून जन्माला आलो, तरी असा भेद का? हे बसवेश्वरांना त्यांच्या बालपणापासून प्रश्न पडले मित्रांनो. आणि त्या प्रश्नांचं उत्तर त्यांनी तर्काच्या आधारावर शोधलं आणि तर्काच्या आधारावर शोधून त्यांनी जे अनुमान काढले ते अनुमान व्यक्तिनिष्ठ नव्हते, ते वस्तुनिष्ठ होते. अनुभव मंडपाचं उदाहरण घ्या. अनुभव मंडपात जेवढे वचनं लिहिली आहे आणि सगळे वचनं हे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ आहे. संपूर्ण शरण एकत्र यायचे, जीवनमूल्यांचा अभ्यास करायचे आणि सगळ्या जीवनमूल्यांचा अभ्यास करून कोणते जीवनमूल्य समाजोपयोगी आहे त्याच्या पद्धतीने ते वचनं लिहायचे. मित्रांनो, म्हणजे किती महत्त्वाचं काम बसवण्णांनी 12व्या शतकात केलं याचा आपल्याला अंदाज येईल. आता या संपूर्ण अंधश्रद्धेचे उगमस्थान कोणचे आहे? आपल्याला प्रश्न पडला असेल तर ही अंधश्रद्धा डोक्यात येते कशी, याची उगमस्थान कोणचे आहे? सगळ्यात महत्त्वाचं पहिलं उगमस्थान आहे मित्रांनो याचं संस्कार. आपल्याला लहानपणापासून आपल्यावर संस्कार होत असतात का बाबू इथं जाऊ नको, बेटा इथं जाऊ नको, तसं करू नको, असं करू नको. त्याची उत्तरं कोणी देत नाही आणि दिलेही ते अंधश्रद्धा रूपी देतात. त्याचे उत्तम उदाहरण आहे भूत भानामती, मंत्रतंत्र, फलज्योतिष्य, जादूटोणा. हे सगळे अंधश्रद्धा आपल्याला संस्कारातून आलेले आहे आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पूर्ण लहानपणापासून ते फिट झालेले आहे. त्यामुळं PhD झालेले लोकसुद्धा कोणत्या अंधश्रद्धेला घट्ट अशी चिपकून आहे. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो काही इतके मोठे सेलिब्रिटी लोक, इतके मोठे शिकलेले लोक तरी हे अंधश्रद्धेला का चिपकून आहे? त्याचं महत्त्वाचं कारण असते त्यांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो परंपरा. परंपरेतून आपल्या अनेक अंधश्रद्धा आपल्याला चिटकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं परंपरेतली अंधश्रद्धेचं जर उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर अनेक जमातीमध्ये किंवा अनेक पंथामध्ये मृत्यूनंतर दफनांची पद्धत आहे आणि त्या दफनाच्या पद्धतीमध्ये त्या प्रेताच्या भोवताल भरपूर असं मीठ टाकल्या जाते आणि वरून माती टाकून ती बुजवल्या जाते. काय समज आहे? समज हा आहे का मीठ टाकल्यामुळं त्या प्रेताचं मांस लवकर गळते, हा समज. पण मित्रांनो वास्तविक परिस्थिती काय? वास्तव परिस्थिती काय आहे? मीठ टाकल्यामुळं त्या प्रेताचं मांस गळत नाही, तर त्या प्रेतातल्या पाणी पूर्ण मीठ शोषून घेते आणि ते प्रेत वर्षानुवर्ष तसंच त्या म्हणजे ड्राय प्रेत होऊन ते कोरड शुष्क प्रेत होऊन तसंच्या तसं राहते. म्हणजे आपला उद्देश हा असतो का ते मांस गळलं पाहिजे, जे काही जीवजंतू आहे त्या जीवजंतूने ते आपलं पूर्णच्या पूर्ण प्रेत लवकर नष्ट केलं पाहिजे, पण लवकर नष्ट होत नाही. यासाठी तुम्हाला एक उदाहरण देईन. गोसावी जमातीमध्ये प्रेत जे गाळले गेलेलं प्रेत आहे ते मिठाच्या भोवताल पूर्ण मिठात गाळतात आणि 11 माशाला म्हणजे 11 महिन्यानंतर ते प्रेत पुन्हा
बाहेर काढतात, त्याला मम झालेलं प्रेत असे म्हणतात. त्याच्यात पाणी अजिबात नसते, पूर्ण हाडाला मास चिटकून गेलेलं असते. त्याची पुन्हा आंघोळ घालतात आणि पुन्हा आंघोळ घालून त्यांना जेवण वगैरे सगळे त्यांची पंगत होऊन प्रसाद होऊन त्यांना पुरवतात आणि पुरवल्यानंतर पुन्हा त्यांची समाधी बांधतात. तरी मित्रांनो, ही अंधश्रद्धा आपल्याला परंपरेनं आलेली आहे. माझ्या पणआजोबानं केलं म्हणून, आजोबानं केलं म्हणून, वडिलांनं केलं म्हणून मी करतो आहे, अशा पद्धतीनं ही परंपरेनं आलेली, आपल्या लिंगायतात सुद्धा आलेली ही एक अंधश्रद्धा आहे. प्रेता म्हणजे दफनच्या वेळेस मीठ टाकणे. त्यानंतर मित्रांनो, तिसरं उगमस्थान आहे भीती. अनेक श्रीमंत लोक पाहतो आपण, अनेक उद्योगपती लोक पाहतो, अनेक धनिक लोक पाहतो, हे प्रचंड प्रमाणात वर्गणी देतात देवस्थानांना, प्रचंड प्रमाणात सत्संग भरवतात. यांच्या मनात चोरीच्या पैशाविषयी किंवा लोकांचे श्रम चोरून कमावलेल्या पैशाविषयी सतत भीती असते आणि ती भीती घालवण्यासाठी ते असे मोठे मोठे देणग्या देत असतात किंवा त्यांच्या धंद्यात ते थेट या काळ्या पैशाच्या धंद्यात देवाला पार्टनर करत असतात. त्यानंतर मित्रांनो, चौथी अंधश्रद्धेची उगम आहे असहायता. अनेक लोकांना घरगुती समस्या असतात, लग्नाची असते, नोकरीची असते, आजाराची असते. अनेक घरातल्या मुलींचे लग्न होत नाही, आजार इतका पिंडाला डिगतात की अनेक डॉक्टर करून सुद्धा आजार दुरुस्त होत नाही. बेरोजगारीची फौज उभी आहे, त्यांना नोकरी लागत नाही आणि ह्या असहायतेपोटी मग कोणीतरी बुवा बापा काकू त्यांच्या जीवनात येतात आणि ते त्यांना विविध प्रकारचे काहीतरी उपाय सांगतात आणि ते हतबलतेपोटी विचारे त्या अंधश्रद्धेच्या मार्गाला लागतात. मित्रांनो, ह्या सगळ्या बुवा बापा कापूविषयीही बसवेश्वरांनी या बुवा बापू कापूवर करडे प्रहार केले आहे. यांच्यापासून लांब जाण्याचं बसवेश्वरांनी सांगितले आहे. बसवेश्वरांनी सांगितलं का गुरु जीवनात या बुवा बापा कापूला जीवनात गुरु करू नका. जीवनात गुरु हा तुम्ही स्वतःचं ज्ञान श्रेष्ठ आहे. जर तुमचं स्वतःचं ज्ञान कमी पडत असेल तर तुम्ही सर्वांग सुंदर असा सगळं ओळखून तुम्ही तुमच्या जीवनाचा गुरूंची निवड करा. कोणत्याही फालतूगिरीच्या गुरुच्या मागे लागू नका. ही बसवेश्वरांनी आपल्याला 12व्या शतकात सांगितलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर प्रहार करताना बसवण्णांनी प्रत्येक अंधश्रद्धेची, प्रत्येक श्रद्धेची उलट तपासणी केली. त्यांनी शंका घेतली, त्यांनी चिकित्सा केली. मुंजेवर पहा, मुंजेचा प्रसंग आठवा. मुंजेचा प्रसंगात त्यांना शंका आली. शंका आल्यावर त्यांनी चिकित्सा केली आणि स्वतःची मुंज नाकारली. एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी 12व्या शतकात आणि बालवयात घेतला. मित्रांनो, आपण करतो का कधी? आपण श्रद्धा ठेवतो. प्रत्येकाला असं वाटतं का स्वतःच्या श्रद्धेविषयी बिलकुल ते कोणाला बोलू देत नाही. मी सोपं उदाहरण देतो का, आपण आपल्या अंगी असलेल्या श्रद्धा याच्याविषयी जर आपण शंका घेतली किंवा चिकित्सा घेतली तर त्या आपल्या श्रद्धा किती खऱ्या किती खोट्या हे प्रत्येकाला स्वतः तपासता येतात. मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी वास्तुशास्त्र हा विषय घेतो आणि वास्तुशास्त्रावर मी शंकाही घेतो आणि चिकित्साही करतो. आता कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे. जवळपास प्रत्येकांचे घरं हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. म्हणजे दक्षिणमुखी कोणाचं घर असावं असं तर मला वाटतच नाही, कारण का ते वास्तुशास्त्रात बसत नाही. त्यांचे किचन म्हणजे स्वयंपाकखोलीचा ओटा, बेडरूमचे दरवाजे, घराचा प्रमुख दरवाजा हे सगळे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. मग इतका वास्तुशास्त्राप्रमाणे असून आता जे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडून राहिले हे त्या वास्तुशास्त्राप्रमाणे घरात असलेल्याच्या ज्या घरात राहतात त्यांचे कोरोना पॉझिटिव्हचे घरं वास्तुशास्त्राप्रमाणे नाही का? शंका. त्यांचे घर वास्तुशास्त्राप्रमाणे असल्यावर त्यांच्या घरात हा राक्षसी व्हायरस आलाच कसा? जे पॉझिटिव्ह झालेले आहे त्यांच्या घरात आलाच कसा? कारण का त्यांच्या घर वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. सगळी त्यांची पूजा अर्चा वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली आहे. मग हा कोरोना व्हायरस तिथे यायला नको होता ना, तरी आला. चिकित्सा करू वास्तुशास्त्राची. संपूर्ण घर वास्तुशास्त्राप्रमाणे, माझं तुमचं सगळ्यांचं वास्तुशास्त्राप्रमाणे. एखाद्यानं नवीन घर घेतलं असं ते वास्तुशास्त्राप्रमाणे. बिल्डरनं सुद्धा बांधकाम केलं ते वास्तुशास्त्राप्रमाणे केलं. आणि नवीन घर विकत घेताना बिल्डरने बांधलेलं
ते खरंच वास्तुशास्त्राप्रमाणे आहे का म्हणून मी एका पुरोहिताला आणलो, त्याला 5-10 हजार, 2-4, 5,000, 10,000 वर्गणी दिली आणि त्याला देणगी दिली, वर्गणी दिली आणि त्याला सांगितलं का हे घर मी विकत घेतो आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर आहे का? तो पुरोहित आला, त्या पुरोहितानं सगळं घर तपासलं, दिशा तपासल्या, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य 4ही दिशा तपासल्या, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या 4 प्रमुख दिशा तपासल्या आणि सांगितलं का घर घेण्यास योग्य आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्णच्या पूर्ण बरोबर आहे. मग आता हे वास्तुशास्त्राप्रमाणे घर बरोबर असणारा व्यक्ती आता कोरोनाच्या प्रादुर्भावात असा म्हणू शकते का त्याला तर वास्तुशास्त्राप्रमाणे असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह बिलकुल त्याला भीती नसावं? त्याला सरळ असा तुमचा व्यक्ती कोणी पाहण्यात आला का तो सरळ सांगून राहिला का मी वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर असलेल्या घरात राहतो आणि त्यामुळे मला कोरोना पॉझिटिव्ह अजिबात होणार नाही, त्यामुळे मी बिलकुल मास्क लावणार नाही आणि मी गर्दीच्या ठिकाणी गेलो तरी मला कोरोना पॉझिटिव्ह होणार नाही आणि समजा मला कोरोना पॉझिटिव्ह झालाही तर तो माझ्या घराच्या उंबरठाच्या आत येणार नाही, तिथं मी सॅनिटायझर झाल्यासारखं पूर्ण माझे शरीर, माझं घर मला सॅनिटायझर करून टाकलं, त्याच्यामुळं मी अजिबात आजारी पडणार नाही. असा कोणी भेटला का हो आजपर्यंत? केला काय ह्या गोष्टीवर विचार? मित्रांनो, श्रद्धेवर जोपर्यंत आपण शंका घेऊ नये, आपल्या श्रद्धेची चिकित्सा करू नये, तोपर्यंत मित्रांनो आपल्या श्रद्धा आहे का त्या अंधश्रद्धा आहे ह्या आपल्याला कदापिही समजणार नाही. काय करतो आपण नेहमी अंधश्रद्धेचे शॉकअप स्वतःला बसून घेतो. तुम्ही मोटर गाड्यांच्या कंपन्या पाहिल्या, 4 चाकी असो का 2 दुचाकी असो, त्या कंपनीतून जेव्हा गाड्या येतात तेव्हा त्यांना शॉकअप असतात. शॉकअप याच्यासाठी असतात का रोडनं जर कुठे गड्डे वगैरे असेल तर त्या गड्ड्यातून गाडी उसळून कमरीला मार बसला नाही पाहिजे म्हणून ते शॉकअप दिलेले आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण जीवन जगताना अंधश्रद्धेचे शॉकअप बसून आपण वावरत असतो, कारण का आपल्याला विज्ञानावर विश्वास नाही किंवा विज्ञानाची आपण सृष्टी घेतली पण आपल्याला विज्ञानाची दृष्टी अजून आलेली नाही, त्यामुळं आपण सतत अंधश्रद्धेचे शॉकअप आपण जीवनात बाळगत असतो. मित्रांनो, आज आपला लिंगायत समाज मोठ्या अभिमानानं आपण सांगतो का महात्मा बसवण्णा हे 12व्या शतकातले अंधश्रद्धा निर्मूलनाचे आद्य प्रवर्तक होते. पण आपल्या आज लिंगायत समाजाची काय दशा आहे? आपला लिंगायत समाज सर्व व्रत वैकल्यात कुटुंब गुंतवून पडलेला आहे. ज्या एकेश्वरवादाचा पुरस्कार महात्मा बसवण्णांनी केला तिथे भविष्यवाद आलेला आहे. प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा जोपासत आहे. कारण मित्रांनो, महामानवांचे विचार जेव्हा तुम्हाला व्यवहारात अडचणीचे येतात ना तेव्हा ते स्वीकारले जात नाही. तेव्हा फक्त महामानव ह्या प्रतिमेच्या पूजनापुरताच मर्यादित ठेवला जातो. कारण प्रत्येक जण या स्वार्थाच्या दुनियेत लुटबुट डुबून गेलेला आहे आणि त्याला स्वार्थाच्या दुनियेत कोणत्याही प्रकारचं नुकसान सोसायची त्याची तयारी नाही, सहन करण्याची तयारी नाही. मग तो कोणताही मार्ग असो, लोकांचे श्रम चोरून पैसे कमावणं असो का काळा पैशाचा मार्ग असो, ते स्वीकारायला तयार आहे. पण महामानवाच्या विचारांनीच कोणी चालायला तयार नाही. ही शोकांतिका आहे. ही सगळ्या धर्मात कमी अधिक प्रमाणात आहे आणि त्या शोकांतिकेला बळी आपला लिंगायत समाजसुद्धा, लिंगायत धर्मातली लोकसुद्धा पडलेली आहे. मित्रांनो, मी एक आव्हान करतो, कोरोना गेल्यानंतर अनेक प्रकारच्या यंत्रांचा सुळसुळाट होणार आहे. कुठे तुम्हाला आता कुबेर यंत्र येईल, धनलक्ष्मी यंत्र येईल आणि आता कोरोना यंत्र येऊ घातलेलं आहे. आणि कोरोना यंत्र असं येऊ घातलेलं आहे का तुम्ही जर ते कोरोना यंत्र घरी लावलं तर तुमच्या घरात कोविड-19चा व्हायरस येणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून मित्रांनो आम्हाला जपायचं आहे आणि या सगळ्या पद्धतीच्या अंधश्रद्धेला आपल्या जीवनातून दूर लोटायचं आहे आणि अंधश्रद्धा मुक्त समाज निर्माण करून आपल्याला हा देश, हा समाज, हा व्यक्ती एक बलवान करायची आहे आणि विज्ञाननिष्ठ समाजाचं आपल्याला स्वप्न साकार करायचं आहे.